एका सख्ख्या बहिणीवर जीवापाड विश्वास ठेवणं एका भावाच्या संपूर्ण कुटुंबासाठी किती महागात पडू शकतं याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण समोर आलंय. लाखो रुपयांची मदत केल्यानंतर ही परिस्थिती अशी बिघडली की अखेर संपूर्ण कुटुंबानं तो टोकाचा निर्णय घेतला. 4 जणांनी एकाच वेळी ते औषध प्राशन केलं आणि काही क्षणातच आनंदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेत 45 वर्षीय माजी बँक व्यवस्थापक आणि त्यांच्या अवघ्या 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा अद्याप रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. ही धक्कादायक घटना पंजाबमधील पटियाला इथं घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जुलैच्या रात्री कुटुंबातील 4ही सदस्यांनी घरात तयार केलेल्या मिक्स ज्यूसमध्ये सल्फास मिसळून ते प्राशन केलं. काही वेळातच सर्वांची प्रकृती गंभीर बिघडू लागली. त्यानंतर त्यांना तातडीनं शासकीय राजिंदरा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांपूर्वीच विकास बातिश यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असतानाच त्यांची 13 वर्षाची मुलगी ख्वाहिश हिनंही अखेरचा श्वास घेतला. विकास यांची पत्नी तमन्ना आणि 11 वर्षाचा मुलगा कणव यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठून तपास सुरू केला. उपचार घेत असलेल्या तमन्ना यांनी मॅजिस्ट्रेट समोर दिलेल्या जबाबातून या संपूर्ण प्रकरणामागचं कारण समोर आलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंब अनेक महिन्यापासून आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावाचा सामना करत होतं. विकास यांनी आपल्या सख्ख्या बहिणीला तब्बल 55 लाख रुपये उधार दिले होते. यातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे या रकमेपैकी सुमारे 45 लाख रुपये त्यांनी स्वतः बँकेकडून कर्ज घेऊन उभं केलं होतं. मात्र बराच काळ उलटून ही बहिणीकडून पैसे परत मिळाले नाहीत असा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे बँकेचं कर्ज आणि त्यावरील व्याज सतत वाढत होतं. हप्ते भरण्यासाठी बँकेकडून वारंवार दबाव येऊ लागल्यानं विकास यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला. या परिस्थितीमुळे त्यांनी बँक व्यवस्थापकाची नोकरीही सोडल्याचं सांगितलं जातंय. यामुळे कुटुंबाचं उत्पन्न पूर्णपणे बंद झालं. तमन्ना यांनी आपल्या नणंद पतीच्या मोठ्या भावासह बँकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे आरोप केलेत. पोलिसांनी त्यांच्या जबाबाच्या आधारे संबंधितांवर तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.